मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हिवाळा वाढला, थंडी वाढली की आपली त्वचा जी आहे ही कोरडी पडते। तर बऱ्याच लोकांना कायमस्वरूपी कोरड्या त्वचेच्या समस्या देखील असतात। तर हिवाळा असो किंवा आपली त्वचा कोरडी असो, तर या कोरड्या त्वचेपासून सुटका करून मुलायम स्किन करून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। कोरडी त्वचा म्हणजे काय? तर आपल्या त्वचेच्या वरच्या थराला ओलावा हा राहत नाही, टिकूनच राहत नाही, ज्यामुळे त्वचेला खाज सुटते, त्वचा फुटते, खरखरीत होते, स्वेलिंग होऊन ही त्वचा इतकी क्रॅक होते की पूर्ण पांढरी पांढरी दिसायला लागते। तर आपली जरी त्वचा कोरडी असेल किंवा हिवाळ्यात जर तुम्हाला हा त्रास होत असेल, म्हणजे त्वचा उलट असेल, तर यापासून घरच्या घरी सुटका करण्यासाठी एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे। हा बटाटा सोलून याप्रमाणे किसणीने किसून घ्यायचा आहे आणि किसून घेतलेला जो बटाटा आहे, हा बटाटा आपल्याला पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। हे बघा, याप्रमाणे वाटून आपल्याला हवा तितका हा बटाटा एका बाउलमध्ये 2 चमचे ही पेस्ट तयार करून घ्या। आणि येथे मी दुधाची साय घेतली आहे, 1 चमचा यामध्ये साय टाकायची आहे आणि हे मिश्रण छान फेटून एकजीव करून घ्या। क्रीम प्रमाणे हे आपल्याला तयार होऊन मिळायला हवे। याप्रमाणे हे छान एकजीव झाले की तयार झालेले जे मिश्रण आहे हे आपण सकाळी आंघोळीआधी त्वचा स्वच्छ कोरडी करून स्वच्छ धुवून कोरडी करून याप्रमाणे संपूर्ण त्वचेला लावून घ्यायचे आहे आणि फक्त 2 मिनिटे छान मसाज करून घ्या। 2 मिनिटे मसाज करून हे जे मिश्रण आहे हे असेच 15 ते 20 मिनिटे राहू द्या। व यानंतर चेहरा, हात, पाय ज्या ठिकाणी आपण लावले आहे या ठिकाणची स्किन नॉर्मल कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। यामुळे तुमची त्वचा किती कोरडी पडली असेल तरी देखील ती नॉर्मल होते व त्वचेच्या जे समस्या आहेत या समस्या सहजतेने निघून जातात। कोरड्या त्वचेपासून सहजतेने सुटका होते। हिवाळ्यामध्ये 1 दिवस आड दररोज हा उपाय तुम्ही करत चला, म्हणजे आपली त्वचा जी आहे ही कोरडी पडणारच नाही। यामध्ये मॉइश्चर टिकून राहील व स्किन फुटणार नाही, उलणार देखील नाही। आणि हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो। यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही, तर फायदा पूर्णपणे होणार आहे। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।